हॅलो गाईज, तर मी आज आलो होतो भाचीला घेऊन रेल्वे स्टेशनला त्यांना गाडी शिकवण्यासाठी. तर त्यांचं सध्या आता त्या 6वीला आहेत आणि त्यांना म्हणलं चला गाडी पण शिकवा, कारण की लहान एजमध्येच लेकरं जास्त कॅप्चर करतात गोष्टी, कारण की त्यांच्यामध्ये माइंड असतं ते शार्प असतं त्यावेळेस आणि त्यांच्या डोक्यामध्ये कुठला दुसरा विचार नसतो. त्याच्यामुळे कुठली पण गोष्ट ते पटकन शिकतात. त्याच्यामुळे म्हणलं आत्ता ह्यांची शिकवतो आणि प्रॅक्टिस घेतो, नंतर मग 18+ नंतर लायसन काढल्यानंतर त्या हायवेवर गाडी चालवतील. तो मग मी त्याच्यामुळे मी अगोदर ग्राउंडला नेलं होतं, पण तिकडे भरपूर क्राऊड होता, भरपूर लोक होते, त्याच्यामुळे तिथं शिकवता नसतं आलं प्रॉपर. त्याच्यामुळे मी स्टेशनला घेऊन आलो. तिथं क्राऊड तर काहीच नव्हता शिकवायला, पण मग एकदम व्यवस्थित मोकळी जागा होती, त्याच्यामुळे तिथं आणलं आणि एकदम त्यांना मग शिकवलं. त्यांचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता, त्यांना पण खूप भारी वाटलं आणि मी पण फर्स्ट टाइम कोणाला तरी गाडी शिकवत होतो, तर मला पण एक्सपिरियन्स नवीनच होता आणि त्यांचा पण एक्सपिरियन्स नवीनच होता. तर त्यांना तर खूप भारी वाटलं शिकून, कारण की त्यांनी हा एक्सपिरियन्स घेतलेलाच नव्हता. ॲटलीस्ट मी तरी गाडी शिकलेलो होतो, त्याच्यामुळे मला हा अनुभव आलेला होता. तर त्यांना खूपच भारी वाटलं. आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की आत्ता जर प्रॅक्टिस झाली तर त्यांच्या एजपर्यंत 18+ होईपर्यंत तर त्यांची भरपूर प्रॅक्टिस होते. नंतर ते हायवेला एकदम परफेक्ट गाडी चालवू शकतात. पण डायरेक्ट ऑन दी स्पॉट जर त्यांना शिकवलं आणि नंतर लगेच गाडी चालवली दिली तर प्रॉब्लेम येतात. तर त्याच्यामुळे मी अगोदर त्यांना गाडी शिकवते आणि इन फ्युचरमध्ये ते आणखी परफेक्ट होतील आणि नंतर लायसन वगैरे आल्यानंतर त्या गाडी हायवेवर चालवतील. तर असं माझं मोटिव्ह होतं त्यांना शिकवण्याच्या मागे. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.